नमस्कार माऊली. आपण या दीपोत्सवाची म्हणजे या दिव्यांच्या उत्सवाची, या दीपावलीची वाट वर्षभर अत्यंत आतुरतेनं करत असतो. या उत्सवाच्या वेळेला आपल्या आनंदाला पारावार म्हणून राहत नाही. आणि याच वेळी निसर्गातल्या विविध प्रतीकांचं सुद्धा आपण पूजन करत असतो. त्यांचं आपल्या जीवनातलं अनन्यसाधारण महत्व आपण समजून घेत असतो. वसुवर्षेला गोमातेचं पूजन करतो. आसुरी प्रवृत्तींवरचा विजय तो नरक चतुर्दशीला साजरा करतो. तसंच लक्ष्मी पूजन, बलिपूजन आणि त्याच्यानंतर भाऊबीजेचे सुंदर सुंदर आपले नात्यांचे पैलू, अशा विविधांगी पद्धतीनं ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये बरंच काही घेऊन येते आणि बरंच काही आपल्याला देऊन जाते. आणि त्यातला महत्वाचा पैलू म्हणजे नरकासुराचा वध. आता भगवंतानी त्याच्याशी छेडलेलं युद्ध अत्यंत उत्कंठावर्धक अशा टप्प्यावर आलाय. तेव्हा आता काय होणार पुढील अध्यायात बघूया. प्रभू प्रभू, असुरांचा राज्यपाल पंचमुखी मूर काही केला नष्ट होत नाहीये. आपले संपूर्ण सैन्य त्यांच्या समोर पराभूत होत आहे. सैनिक, आधी त्यांना वैद्यांकडे उपचारासाठी घेऊन जा. हो प्रभू. स्वामी, हे काय सहन करावे लागते आहे आपल्या सैनिकांना? जर आपल्या सांप्रत शक्ती अपुऱ्या पडत असतील तर आपण त्याचा संहार करावा, हे आपले दायित्व नाही का? मी नेमके काय करावे असे अपेक्षित आहे तुला? आपल्याकडे एक अस्त्र आहे ज्याचा वार सदा यशस्वीच होतो, सुदर्शन चक्र. आणि हीच योग्य घटिका आहे. आपण त्या अस्त्राचा उपयोग करून महाभयंकर असुराचा सर्वनाश करावा. प्रभू प्रभू प्रभू, एक शुभवार्ता आहे. पंचमुखी मुरासुराचा मृत्यू झाला आहे. सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद झाला आहे. आणि त्याच मुरासुराचे 7ही पुत्र यांचाही त्याच सुदर्शन चक्राने शिरच्छेद झाला आहे. उद्या सूर्योदय होताच आपण मणिपर्वत सर करून नरकासुराच्या राज्यावर कूच करून जाणार आहोत. नरकासुराचा अंत आता समीप आला आहे. माझी श्री विष्णूंवरची श्रद्धा मला स्पष्टपणे सांगत आहे, ते आपली सुटका करण्यासाठी हे आपल्या नवीन अवतारात प्रकट होणार आहेत. तो क्षण आता समीप आला आहे. कोणी केलं हे धाडस? या नरकासुराच्या साम्राज्यामध्ये त्या नरदृष्ट विष्णूचं नामस्मरण करण्याचं दुस्साहस कोणी केलं? मी केले. काय शिक्षा देशील? मारून टाकशील? मृत्यूचे भय आम्हाला नाही, कारण आमचे रक्षण स्वयं आमचा हरी करतोय. असं? हरी? कोण हरी? कुठं आहे तुमचा हरी? हरे! तुमचा हरी या साध्या धरणी कंपापासून तुमचा बचाव करू शकला नाही. मग या नरकासुराच्या प्रलयापासून तुमचं रक्षण कसा करू शकेल तुमचा हरी? या नरकासुराच्या कोपापासून अभय देऊ शकेल अशी व्यक्ती एकच, स्वतः साक्षात
असुर श्रेष्ठ नरकासूर. इतका अहंकार योग्य नाही नरकासूर. भगवंत सारे काही पाहतो आहे. तो आमची सुटका निश्चितच करेल. आम्हाला इथून मुक्त करेल. असे मुक्त करेल? आणि काय करणार तुम्ही इथून मुक्त झाल्यावर? काय असेल तुमचे भवितव्य? ज्या क्षणी तुम्ही या नरकासुराच्या बंदिवासात बंदिस्त झालात त्या क्षणी तुमचं अस्तित्व, तुमचं आयुष्य बाह्य जगासाठी संपुष्टात आलं. नाही नरकासूर, तुझा हा समजही दूर होईल. आमचा हरी आम्हास नवा जन्म देण्यास अवतारित होईल. सात्यकी, युद्धाची सर्व तयारी झाली? होय प्रभू. आणि आमचा रथ तयार आहे प्रभू. तुम्ही जा आणि सारथी दारुकास पाठवून द्या. जशी आपली आज्ञा. नियोजित वेळेनुसार युद्धास निघावयास हवे. परंतु सारथी दारुक अजून आला कसा नाही? दारुक, सारथी दारुक. सत्यभामा, तू आणि ह्या रणवेशा? स्वामी, आपण हे कदाचित विसरत आहात. आपण मला शब्द दिला होता की नरकासुराच्या युद्धाच्या वेळी रथाचे सारथ्य मी करेन. नाही सत्यभामा, आम्हास त्या गोष्टीचा विसर पडलेला नाही. परंतु आम्हास असे भाकीत झाले की कदाचित तुलाच त्या गोष्टीचा विसर पडला असेल. ज्या क्षणांची मी इतक्या आतुरतेने प्रतीक्षा केली त्या क्षणांचा विसर कसा पडावा स्वामी? आजवर आपल्या कुठल्याही पत्नीस आपल्या चक्रधारी रूपाचे दर्शन घडले नाही. परंतु मी किती भाग्यवान, मला आपले ते दर्शन घडले. परंतु आम्हाला एक सांग सत्यभामा, तुला नेमका कुठल्या गोष्टीचा जास्त आनंद झालेला आहे? म्हणजे आमच्या चक्रधारी रूपाचे दर्शन झाले ह्याचा, की आमच्या इतर कुठल्याच राणीस ह्याचे दर्शन झाले नाही ह्याचा? स्वामी, संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्या इतका शब्दछल कोणीही करू शकत नाही हे मला ज्ञात नाही का? आणि आपण माझी सदा चेष्टा करता हे देखील सत्य आहे. परंतु मला असे वाटते स्वामी, ही ती घटिका नाही. कारण संपूर्ण यादव सेना आपली प्रतीक्षा करते आहे. आपल्याला विलंब होता उपयोगी नाही. आता तूच माझी सारथी आहे म्हटल्यावर तू सांगशील ती आज्ञा. आक्रमण! सेनापती पेठ, आक्रमण! सावधान कृष्ण!
डवळ्याच्या राजा या नरकासुराच्या समोर येऊन स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिलंस तो. सावधान कृष्ण, आज तुझा अंत निश्चित. सावधान. नरकासुरा, अधर्म आणि अहंकार हे व्यक्तीच्या मनी वसलेले असतात आणि तेच त्याचा सर्वनाश करतात. तुझ्या अंताची घटिका आता समीप आली आहे. प्रणाम प्रभू. देवी पृथ्वी, आपण नरकासुराशी युद्ध करण्याचा प्रसंग आला तेव्हा तुमचा विचार मनात डोकावून गेला. कितीही क्रूर आणि दुष्ट असला तरी तो तुमचा पुत्र होता. नाही द्वारकाधीश, ही आपली थोरवी म्हणावी लागेल की आपण इतका मनोभावे विचार केला. खरे तर मी इथे आपले आभार मानावयास आली आहे. माझा पुत्र भौमासूर अर्थात नरकासूर यास आपण कंठस्नान घातले, हे त्याचे देखील भाग्यच आहे. त्याच्या कुकर्मांची शिक्षा त्यास मिळाली. देवी पृथ्वी, एक वीर माताच असे बोल कथन करू शकते.
खरंच या पृथ्वीमध्ये किती ममत्व आहे याचा आज आम्हाला नव्याने प्रत्यय आला. हे मुरलीधर, माझी हीच ममता आज आपल्याकडे एक साकडे घालू पाहते आहे. बोला देवी. आजचा हा दिन नरकासुराचा वध झाला तो दिन धर्माचा अधर्मावर झालेला विजय म्हणून संपूर्ण सृष्टीने साजरा करावा. अश्विन मासातील ही चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जावी. आजच्या दिवशी संपूर्ण सृष्टीने नरकासुराच्या अंताचा आनंद दिवे लागणी करून साजरा करावा. तथास्तु. आले. हे निश्चितच त्या नरकासुराचे दैत्य आहे. शांत व्हा, घाबरू नका. मी कोणा नरकासुराचा दूत वा त्याचा सखाही नाही. माझे ऐका. ज्या नरकासुरामुळे तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागल्या त्या नरकासुराचा वध द्वारकाधीश प्रभू श्रीकृष्णांनी केलाय. आज तागायत तुमच्या सर्वांवर जे अत्याचार झाले आहेत, जे अन्याय झाले आहेत, त्या सर्व अत्याचारांचा सर्वनाश झाला आहे. नरकासुर हा आता भूतकाळ झाला आहे. आजपासून ह्या क्षणापासून तुम्ही सगळ्या जणी मुक्त आहात. जा, मुक्तपणे संचार करा, स्वगृही जा, अर्थात सृष्टीमध्ये कुठेही जा. तुम्ही आता मुक्त आहात. द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज जय तू. जय तू, जय तू, जय तू. द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज जय तू. जय तू, जय तू, जय तू. द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज जय तू. जय तू, जय तू, जय तू. माऊली, श्रीकृष्ण यांच्या या जगातील लीला अगाध आहेत, अपरंपार आहेत. आणि म्हणून तर स्त्रियांवर अतीव अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या महाकाय आणि क्रूर अशा नरकासुराचा वध त्यांनी स्वतःहून केला. श्रीकृष्ण यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की नधरी शस्त्र करी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार. म्हणजे शक्तीपेक्षा युक्तीला अधिक महत्व देणारे असे हे देव. पण या युद्धात जिथं त्यांना आपल्या शक्तीचं सामर्थ्य दाखवून द्यायचं होतं तिथे त्यांनी त्याचा योग्य वापर करून नरकासुराचा वध केला आणि त्याच्या बंदीमध्ये असलेल्या 16 सहस्त्र स्त्रियांना मुक्त केलं. ज्या दिवशी त्यांनी हा पराक्रम केला तो दिवस होता कार्तिक कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी. याच कथेचा पुढला अंश घेऊन भेटूया उद्या. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.